हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रीकॉस या यूट्यूब चॅनलवर। तू नहीं तो कोई और सही, तू नहीं तो कोई और सही, कोई और नहीं तो कोई और सही, बहुत लंबी है ये ज़िंदगी लाखों मिलेंगे हंसी, बहुत लंबी है ये ज़िंदगी लाखों मिलेंगे हंसी, इस ज़माने में ए कृषी सेवक तू अकेली तो नहीं। असंच काहीसं वाटत असेल त्या मित्रांना ज्यांनी आपला परवाच्या दिवशीचा कृषी सेवक च्या जाहिरातीबाबतचा व्हिडिओ पाहिला असणार आहे, ज्यामध्ये मी अपडेट दिलं होतं आणि ती जाहिरात लवकर येणार नाही असं सांगितल्यानंतर पुन्हा नवीन कृषी मित्रची जाहिरात येणार आहे असं संध्याकाळी बऱ्याच जणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून कळालं असेल आणि मनात असं वाटलंच असेल की तू नाही तो कोई और सही, कोई और नहीं तो कोई और सही। एक्झॅक्टली तर याच मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत। फार फार तर 15 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे, जो सोशल मीडियावर कृषी मित्र योजनेबाबतचा न्यूज जे आहे ती सगळीकडे पसरत आहे। त्या नेमकं काय आहे, ही नेमकं योजना काय आहे, कधी याची घोषणा झाली, ही खरं आहे का खरंच अफवा आहे, कधीपर्यंत ही भरती होणार आहे, मानधनाबाबत काय आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या मनातल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया। चलो, कृषी मित्र योजना। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा ही न्यूज सुरू कुठून झाली हे तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिल्यांदा सरकारनामा नावाचं एक न्यूज पोर्टल आहे, ऑफलाईन आहे का नाही मला माहीत नाही, पण ऑनलाईनला न्यूज पोर्टल आहे सरकारनामा, आणि बऱ्यापैकी त्यांचे न्यूज जे आहेत ते सर्क्युलेट होत असतात, बऱ्यापैकी फेमस आहे। सरकारनामाने ही पहिल्यांदा न्यूज दिली होती। कृषी मंत्री यांनी हा निर्णय घेतला की राज्यातील प्रत्येक गावामध्ये कृषी मंत्री नेमणार आणि 18,000 मानधन देणार असं त्यांनी पहिल्यांदा पाठवलं। त्यांच्या ऑनलाईनच्या पोर्टलवर ही न्यूज म्हणजे ही एक इमेज आणि प्लस मोठी न्यूज पण डिस्क्रिप्शनमध्ये आलेली होती। ती न्यूज बऱ्याच जणांनी बऱ्याच टेलिग्राम चॅनलला वगैरे टाकली वगैरे वगैरे, ठीक आहे। इथपर्यंत माझा हा विश्वास नव्हता। बऱ्याच वेळा असं होतं की मंत्री महोदय एखादी गोष्ट बोलत असतात आणि त्या माध्यमातून त्या गोष्टीचा कधी विपर्यास होतो किंवा पाहिजे तो अर्थ मिळत नाही, त्यामुळे कदाचित न्यूज चॅनलमध्ये पण मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते, म्हणून मी फार लवकर अशी न्यूज ही शेअर नाही केली आपल्या टेलिग्रामला। परंतु कालचा ॲग्रोवन जेव्हा वाचला तेव्हा कालच्या ॲग्रोवनमध्ये फ्रंट पेजला बॉटमला ही न्यूज होती की प्रगतशील शेतकरी होणार शेतकरी मित्र। ओके, मग आता ॲग्रोवन हा खरं तर एक ऑथेंटिक न्यूजपेपर आहे, त्यामुळे ॲग्रोवन असल्यामुळे मला विश्वास ठेवायला भाग पडलं। प्लस आज ॲग्रोवनच्या इंस्टाग्रामला त्यांनी हे अपलोडसुद्धा केलं आहे। ही जी इमेज आहे ही तिथलीच आहे, स्क्रीनशॉट आहे ॲग्रोवन डिजिटलचं। ओके, तर हे सुद्धा न्यूज त्यांनी डबल एकदा अपलोड केली। याचा अर्थ यामध्ये लक्षात घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि या न्यूजमध्ये थोडंफार तरी गांभीर्य आहे असं माझ्या लक्षात आलं आणि मी यावर एक व्हिडिओ बनवण्याचा विचार केला। त्यामुळं बऱ्यापैकी गोष्टी याच्याबद्दल मी अभ्यास केला आणि आता तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहे। नेमकी बातमी काय सांगते बघा। बातमीमध्ये काय सांगितलं त्यांनी, तर प्रत्येक गावामध्ये कृषी मित्र नावाचं एक पद ते निर्माण करणार आहेत। प्रत्येक गावामध्ये जर म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये किती गावं आहेत याचा अंदाज आहे का तुम्हाला? तुमच्या माहितीस्तव जितकं हे ऐकायला सोपं वाटतं तितकं नाही आहे। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 44,158 समथिंग प्लस 44,000 किंवा आपण 40,000 असं गृहीत धरू, 40,000 प्लस काय आहेत, खेडे आहेत, गाव आहेत, ठीक आहे। खेडे गाव 40,000 प्लस आहेत महाराष्ट्रामध्ये। ओके, सो या प्रत्येक गावामध्ये कृषी मित्र नावाचं एक पद तयार करून त्यामध्ये त्याची नियुक्ती करण्याचा त्यांचा अंदाज आहे। त्यांचं मानधन जे आहे ते अंदाजे प्रति महिना 18,000 रुपये असेल असं काही न्यूज चॅनलने सांगितलं आणि काही न्यूजमध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे की यांचं मानधनावर आणखी निर्णय झालेला नाही, त्यामुळे आपण असं गृहीत धरू की 18,000 असेलही, जे की आत्ता तुम्ही जर कृषी सेवक लागली तर पहिले 3 वर्ष तुम्हाला एवढंच मानधन भेटतं, इव्हन याच्यापेक्षा 400-500 कमीच भेटतं, ठीक आहे। तर एवढं मानधन तुम्हाला त्या कृषी मित्राला द्यायचा त्यांचा निर्णय आहे। शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं हे त्याचं मुख्य काम असणार आहे। त्याचं मुख्य काम काय असणार आहे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, आणि या सगळ्या न्यूजच्या बातम्या ज्या आहेत ह्या सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये चालू आहेत, जसं की मी तुम्हाला दाखवलं, हे ॲग्रोवन वगैरे सगळं दाखवलं, ठीक आहे। ही सगळी बातमी आहे आणि या बातमीच्या माध्यमातून मुख्य मुद्दे आपल्याला काय काय लक्षात घ्यायचे आहेत बघा। जे प्रगतशील शेतकरी आहेत बघा, आता ह्याच्यामध्ये काय सरकारनामाने जे सांगितलं आहे त्यांनी असं सांगितलं की कृषी मित्र नावाचं एक नवीन पद ते तयार करणार आहेत आणि त्यामध्ये नियुक्त्या करणार आहेत। परंतु जर ॲग्रोवनची ही न्यूज तुम्ही पाहिली, त्या न्यूजमध्ये त्यांनी दिले प्रगतशील शेतकरी हेच शेतकरी मित्र असणार आहेत। तर आता नेमकं याच्यामध्ये नवीन नियुक्ती ते करणार आहेत, आपल्यासारख्या नवीन पोरांना ते घेणार आहेत की ऑलरेडी गावामध्ये असणारे काही पुरस्कारप्राप्त जिल्हास्तरीय असतील, पीक स्पर्धेमधील पुरस्कारप्राप्त असतील किंवा राज्य शासनाचे पुरस्कारप्राप्त शेतकरी असतील, यांनाच ते कृषी मित्र म्हणून शेतकरी मित्र म्हणून किंवा कृषी मित्र म्हणून घेणार आहेत, हे आणखीन क्लिअर नाही आहे। कारण ॲग्रोवनमध्ये काय दिलं आहे, प्रगतशील शेतकऱ्यांना दिलं आहे। या बातमीमध्ये स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे की जे पुरस्कारप्राप्त शेतकरी आहेत त्यांना ती संधी देणार आहेत आणि सरकारनामाने दिले की नवीन कृषी मित्र घेणार आहेत। ओके,
चलो, तर हा एक मुख्य मुद्दा आहे की प्रगतशील शेतकरी की नवीन जनता आपल्यासारखी जी वाट पाहते जॉबची, अशांना ते घेणार, याच्यावर थोडासा प्रश्नार्थ चिन्ह आहे. यांचं मुख्य काम आहे की कृषी विभागाला हे जोडून देणार आहेत. जे सहाय्यक कृषी अधिकारी ग्राउंड लेवलला कृषी विभागाचं सगळ्यात बॉटमचं ग्राउंड लेवलचं काम करतो, त्याला मदत करणारं हे जे आहे हे कृषी मित्राचं काम असणार आहे. हा जो कृषी मित्र आहे हा गाव स्तरावर आणि सरकार म्हणजे सरकारी विभाग म्हणजे कृषी विभाग यांच्यामधील दुवा असणार आहे. कृषी विभाग यांच्यामधील दुवा असणार आहे. असं एखादं पद दुसरं आहे का बरं? तर एक्झॅक्टली असे पद ऑलरेडी आपल्या गावांमध्ये आहेत. जर तुम्हाला माहीत असेल तर बघा, तुमच्या गावामध्ये पोलीस पाटील असतो, राईट? तर तो पोलीस डिपार्टमेंटचा आणि तुमच्या गावाचा दुवा असतो. पोलीस डिपार्टमेंटचे जर काही कामं असतील, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं असेल तर ते पोलीस पाटलाचं काम असतं, परंतु त्याचं काम त्या फक्त एका गावापुरतंच असतं. ठीक आहे. आणखीन एक आहे कोतवाल. कोतवाल नावाचं पद आहे. कोतवाल नावाचं पद आहे. तर कोतवाल नावाचं पद जे आहे हे काय आहे? महसूल विभागाचे जे कर्मचारी असतात, ज्यांच्याकडे 2-2, 3-3 खेडे असतात, त्या महसूल विभागाच्या तलाठी ज्याला आपण म्हणतो किंवा ग्राम महसूल अधिकारी, नवीन नाव त्यांचं, तर त्यांना मदत करण्याचं काम कोतवालाचं असतं. आणि कोतवाल जे आहेत ते एका गावाला किंवा ते एका सज्जाला असतात. ओके. त्यांचं काम काय असतं? महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना मदत करणं. याच्यासोबत ग्रामपंचायत सेवक एक असतो बघा. ग्रामपंचायत सेवक एक असतो. याचं काय काम असतं? तर जे गावामध्ये आपले ग्रामपंचायत अधिकारी आहेत किंवा ज्यांना आपण ग्रामसेवक म्हणतो त्यांना मदत करणं असं असतं. सो एक्झॅक्टली याच पदांच्या धर्तीवर कृषी मित्र नावाचं एक पद येईल, ज्याचं काम काय असणार आहे? सहाय्यक कृषी अधिकारी, जे कृषी सहाय्यक आपण ज्याला म्हणतो कधी कधी, त्यांना मदत करणं हे काम असणार आहे. आज घडीला जर पाहिलं तर सहाय्यक कृषी अधिकारी हे एकटेच ग्राउंड लेवलला काम करतात, त्यांच्या खाली कोणी नाही. त्यांना कधी कधी आता एक सज्जा जर असेल तर 3-4 गाव असतात. आणि आता सध्याची परिस्थिती अशी आहे की बऱ्याच जणांना ॲडिशनल चार्ज आहेत, म्हणजे 1 ते 8 खेडे त्यांना सांभाळावे लागतात. किमान 2 ते जास्तीत जास्त 8-10 खेडेसुद्धा काही जणांना सांभाळावे लागतात. मग अशा परिस्थितीमध्ये कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत, जी टेक्नॉलॉजी आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठेतरी तो कृषी सहाय्यक कमी पडतो. आणि त्याला मदत म्हणून हे कृषी मित्र जर आले तर त्यांच्या गावापुरतं ते काम करू शकतात. आणि कृषी सहाय्यकांचं काम जे आहे ते कोऑर्डिनेट करणं असेल, त्यांना माहिती देणं असेल आणि कृषी मित्रांच्या मार्फत त्या योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं असतं. बऱ्याच वेळा आता असं झालं की कृषी विभागाच्या बऱ्यापैकी योजना या ऑनलाईन झालेल्या आहेत. ऑनलाईन करताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येतात. मग शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्याला ते विचारतात, म्हणजे कृषी सहाय्यकाला विचारतात. परंतु कृषी सहाय्यक जे सांगतो ते त्या शेतकऱ्याला लक्षात येत नाही, कारण एक तर ऑनलाईनचे शब्द असतात, इंग्लिशचे शब्द असतात आणि ते शेतकऱ्यांना ते लक्षात येत नाहीत. मग अशा वेळी थोडंसं मिसकम्युनिकेशन होतं. हे होऊ नये, हे टाळण्यासाठी ते कृषी मित्राच्या मार्फत हे जर कम्युनिकेशन गेलं, कृषी मित्राला सांगितलं की या शेतकऱ्याची ही अडचण आली, तेवढी तू सॉल्व्ह करून दे, ते त्यांचं फॉर्म वगैरे भरून दे, तर तो कृषी मित्र त्या गावचा करू शकेल. पण सहाय्यक कृषी अधिकारी या 10 गावच्या शेतकऱ्यांना पुरणार आहे का? तर तो सगळ्यांची अर्ज नाही करू शकत. ओके. सो त्या जागी ही अडचण दूर करण्यासाठी कृषी मित्राचं खूप चांगलं काम होऊ शकतं जर त्यांनी भरती केली तर. सो निवड प्रक्रिया जी आहे ती आणखी स्पष्ट नाही. निवड प्रक्रिया का स्पष्ट नाही? कारण ॲग्राउंडमध्ये त्यांनी दिले की पुरस्कारप्राप्त शेतकरी असणार आहेत किंवा प्रगतशील शेतकरी असणार आहेत आणि यांनी सरकार नावाने दिले की यार नवीन भरती वगैरे होईल, त्यामध्ये विद्यार्थ्यांना संधी मिळेल वगैरे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळे मुख्य मुद्दे आहेत जे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. असं नाही की हे पद होऊ शकत नाही, तर हे पद होऊ शकतं. मुळात या पदाची मागणी सहाय्यक कृषी अधिकारी संघटना म्हणजे कृषी सहाय्यक संघटना ही बऱ्याच वर्षांपासून करत आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल, मी स्वतःही या पदावर काम करतो, त्यामुळं या गोष्टी डिपार्टमेंटच्या ज्या आहेत त्या मला क्लिअर कट माहीत आहेत. बऱ्याच वर्षांपासूनची ही मागणी आहे की आम्हाला ग्रामस्तरावर कृषी मित्र हे पद द्या. कृषी मित्र बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी जिल्ह्याच्या आत्मा विभागाने दिलेले आहेत बऱ्याच गावांमध्ये, परंतु त्यांना कुठलंही मानधन नाही. आणि मानधन नसल्यावर लोक थोडंसं काम करत नाहीत. जर मानधन दिलं तर ते त्यांना स्पेसिफिक जबाबदारी देता येतील आणि काम त्यांच्याकडून करून घेता येईल. तर अशी ही जी आहे ही मागणी आहे. सध्या विद्यार्थ्यांची जर स्थिती पाहिली तर थोडंसं कन्फ्युजनमध्ये आहेत. व्हॉट्सअपला आता वेगवेगळ्या ग्रुपवर वेगवेगळ्या अफवा वगैरे येतील किंवा याच गोष्टीला धरून बऱ्याच गोष्टी पुढे रंगवल्या जातील. जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं स्वप्न रंगवल्या जातील. ओके. तर आपण स्वप्नात राहायचं नाही, आपण काय करायचं, रियालिटीमध्ये राहायचं. ओके. ठीक आहे. याच्या रिलेटेड काही माहिती बॅचेस वगैरे तर आता सुरू होणारच नाहीत, कारण आणखी परीक्षा पद्धती किंवा भरती पद्धती वगैरे नाही आहे. परंतु जरी कुठं काही करता झालं तरी थोडंसं काळजी घ्या. जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं तुमच्या हातात जो बिस्किट पुडा आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. जे तुमच्या हातात नाही आहे, जे समोरच्या दुकानामध्ये कॅडबरी आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुमच्या हातात बिस्किट पुडा आहे तोच एन्जॉय करा. सध्या तुमच्या हातात अभ्यास करणं आहे तो अभ्यास करा. सध्या तुमच्यासमोर जर कुठल्या जाहिराती असतील तर त्या जाहिरातींवर फोकस करा. कारण हे जे पद आहे, हे पद जे आहे या पदाचा आता निर्मिती होईल. ठीक आहे. या पदाची निर्मिती होईल. पदाची निर्मिती झाल्यानंतर त्याला वित्त विभागाकडून मान्यता मिळेल. मान्यता मिळाल्याच्या नंतर
याचं निवड प्रक्रिया स्पष्ट होईल आणि मग निवड होईल, ठीक आहे. आणि ह्या प्रक्रियेला बऱ्यापैकी कालावधी जाईल. ओके, ठीक आहे. स्वतः मंत्री महोदयांनी हे समोरून घोषणा केलेली आहे, त्यामुळे यामध्ये नक्की गोष्टी लवकर होतील, परंतु इतक्या लवकर नाही होणार की लगेच तुमच्या हातचं सोडून तुम्ही त्याच्या तयारीला लागाल. ओके, सो ही या गोष्टी आणखीन बऱ्याच क्लिअर व्हायच्यात. इव्हन ॲग्रोवनमध्ये तर त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे त्यांनी की निधीबाबत साशंकता आहे. हा जरी प्रस्ताव तयार केला आणि तो वित्त विभागाकडे गेला तर निधीबाबत सध्या साशंकता आहे, त्यामुळे त्यांच्या पगारीसाठी निधी किंवा त्यांची पगार किती ठरवायची ह्या गोष्टी आणखीन फायनल व्हायच्या बाकी आहेत. ओके, ठीक आहे. यासाठी थोडंसं लगेचच याच्या नादी लागू नका, परंतु थोडंसं अपडेटमध्ये राहा, ठीक आहे. सगळे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलला मिळतील. बाकी कन्फ्युजनमध्ये राहायचं नाही, प्रेशर घ्यायचं नाही आणि फिअर ऑफ मिसिंग आउट जसं मी काल सांगितलं तसं बिलकुल राहायचं नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर टचमध्ये राहिला तर सगळ्या तुम्हाला ऑथेंटिक माहिती भेटत जाईल. एक तर मी डिपार्टमेंटमध्ये आहे म्हणून, दुसरी गोष्ट आत्तापर्यंतची हिस्ट्री पाहिली तर सगळ्यात ट्रस्टेड जे चॅनल आहे ते A4 ॲग्रिकॉस आहे आणि जी माहिती देतो ती एकदम ऑथेंटिक माहिती देतो, ठीक आहे. चलो, सत्य काय आहे तर याचा ऑफिशियल नोटिफिकेशनचा तर काही विषय नाही, जाहिरात पण नाही, त्यामुळे कोणी काही सांगेल नवीन सुवर्ण संधी आली, नवीन काय हे आलं ते आलं, गावामध्ये 18,000 तुम्हाला पगार भेटणार आहे, लगेच अर्ज करा वगैरे, तर काही नाही, बिलकुल काही नाही. मागच्या 2 महिन्याखाली एक महात्मा फुले विकास मंडळ असं काहीतरी होतं आणि त्याची जाहिरात आली होती. बऱ्याच जणांनी ते फॉर्म भरले होते. ॲक्च्युली ते फॉर्म नव्हते, ते फक्त गुगल फॉर्म होते आणि त्याची फीस होती 250 रुपये. पण बिनकामी वाया घातले 250 रुपये. मी आपल्या चॅनलला, टेलिग्राम चॅनलला त्यावेळेसच टाकलं होतं की ही न्यूज फेक असण्याची चान्सेस आहेत, कुणीही फॉर्म भरताना थोडीशी काळजी घ्या. तर बऱ्याच जणांनी भरलेत, त्यांचे पैसे वाया गेलेत. तर अशा वेळेस आता ही न्यूज आली चांगली चर्चेमध्ये, तर असा फायदा तुमचा घेऊ शकतात. त्यामुळे कोणी बॅचेस सुरू केल्या किंवा कोणी असे काही फॉर्म वगैरे काढले तर बिलकुल लगेचच भरू नका. ऑफिशियल नोटिफिकेशन आहे का हे कन्फर्म करा, त्याच्यानंतरच ते फॉर्म वगैरे असतील तर भरा. सिलेक्शन प्रोसेस आणखी क्लिअर नाही आहे, हे जसं जसं क्लिअर होईल ह्याची जशी माहिती मला भेटेल तशी मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देईल. ऑफिशियल नोटिफिकेशन आले की सांगेल, सिलेक्शन प्रोसेस सांगेल, सॅलरी आली की सांगेल. ही योजना सध्या फक्त प्रपोजल स्टेजमध्ये आहे. प्रपोजल स्टेजमधून ती वित्त विभागाकडून मान्यता झाल्याच्यानंतर हे पद वगैरे तयार होईल. याला थोडासा अवधी लागेल. ओके, ठीक आहे. चलो, तर आता सध्या आपल्याला काय करायचं आहे, आता सध्या आपल्याला विद्यार्थ्यांना काय करायचं आहे तर बिलकुल पॅनिक व्हायचं नाही आहे. कोणी किती मोठी सुवर्णसंधी आहे असं तुम्हाला रंगवून सांगितलं तरी ऐकायचं नाही. आपला अभ्यास जो चालू आहे तो चालू द्यायचा आहे. प्रिपरेशन आपलं जे चालू आहे, तुमचं जनरल सरळ सेवा भरतीचं चालू असेल, बँकिंगचं चालू असेल, MPSCचं चालू असेल, कंबाईनचं चालू असेल किंवा ॲग्रिकल्चरचं चालू असेल, MCRचं चालू असेल, जे काही तुमचं प्रिपरेशन चालू आहे ते प्रिपरेशन तसंच ठेवा, बिलकुल डायवर्ट होऊ नका, ठीक आहे. बेसिक जे आहे ते स्ट्रॉंग ठेवा, म्हणजे परीक्षा कधी पण आली, कशी पण आली आणि कोणत्याही पदाची आली तरी ती तुम्ही क्रॅक करू शकाल, अशा प्रकारे तुमची तयारी ठेवा. आणि मल्टिपल ऑप्शन ठेवा. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एकाच ऑप्शनवर डिपेंड राहू नका, ठीक आहे. ओके, चलो, अगदी जुनाईनली आणि अगदी मनापासून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी करतोय की जेणेकरून विद्यार्थ्यांची फसवणूक पण होऊ नये, विद्यार्थ्यांना माहिती पण मिळावी आणि तीही ऑथेंटिक माहिती मिळावी यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. फार धावपळीत आणि थोडा वेळ काढून व्हिडिओ केला आहे. तर असेच व्हिडिओ तुम्हाला सगळे मिळत जातील. यूट्यूब आहे, टेलिग्राम चॅनल आहे आणि इंस्टाग्राम चॅनल आहे. या सगळ्यांची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. तुम्ही सगळे चॅनल जॉईन करा आणि सपोर्ट करा. जर व्हिडिओ कामाचा वाटला असेल नक्कीच तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. ओके, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.